मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावा सोडावा असा सल्ला विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी दिलाय। एबीपी माझाला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। मुस्लिमांनी काशी आणि मथुरेचा दावा सोडल्यास इतर ठिकाणच्या दाव्यांवर हिंदूंना समजावून सांगू अशी भूमिका जैन यांनी घेतली आहे। 1984 पासूनच हिंदूंची अयोध्या, काशी आणि मथुरेवरती दावा आहे असं सुरेंद्र जैन म्हणाले। खरं तर हिंदू समाज अन्य मंदिरांवरचे दावे सोडायला आधीही तयार होता, मात्र मुस्लिमांनी त्यावेळची सुवर्ण संधी गमावली। पण आता पुन्हा एकदा त्यांना संधी देऊ असंही सुरेंद्र जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। आपने संघ प्रमुख मोहन भागवत के अभी कुछ दिनों पहले दिए बयान का उल्लेख किया। उन्होंने कहा था कि हर धार्मिक स्थल के नीचे किसी समय मंदिर था। इस प्रकार के मांग करना मान्य नहीं है, स्वीकार्य नहीं, उन्होंने इस प्रकार से कहा था। कुछ लोगों ने उसके अलग अलग अर्थ लगाए। विश्व हिंदू परिषद संघ प्रमुख मोहन भागवत विचार परिवार के प्रमुख हैं। विश्व हिंदू परिषद उनके इस बयान को कैसे देखता है? हम पूरी तरह उनकी बात से सहमत हैं। वही विषय आ रहा है, उनका छोटा सा हिस्सा उठाकर अलग दिखाने की कोशिश की गई। उन्होंने स्पष्ट कहा कट्टरता छोड़नी चाहिए। अरे मुस्लिम समाज के लिए भी, क्योंकि संघ प्रमुख जो है वो केवल संघ के प्रमुख नहीं है भाई, वो केवल हिंदुओं के प्रमुख नहीं है, वो पूरे देश के एक प्रमुख नेता हैं। उनकी बात सबको माननी चाहिए। और इसलिए हमने तो स्पष्ट कहा 84 में केवल 3 स्थान मांगे थे, हम तो वहां तक सीमित आज भी हैं, अपने आप को कर रहे हैं। लेकिन उन्होंने कहा कट्टरता नहीं होनी चाहिए। मुस्लिम नेताओं से मैं अपील करता हूं, आप भी पूज्य मोहन भागवत जी की अपील पर ध्यान दें, वो सबके हित में है। कट्टरता छोड़ें और जो मामले न्यायपालिका में हैं उसके लिए निर्णय की प्रतीक्षा करें। केवल 2 स्थान की तो बात है, पूरी दुनिया जानती है, सबूत सामने है। आगे बढ़कर प्यार से दोगे, हमारा प्यार जीत लोगे, वरना न्यायपालिका तो है ही। स्पष्टता रहे, कुछ कंफ्यूजन न रहे, इसलिए मैं फिर से पूछ रहा हूं। आपने कहा 2 स्थानों के लिए आज भी हमारा 1984 वाला ऑफर जो है वो खुला है, हम रिन्यू कर रहे हैं उस ऑफर को। और जो संघ प्रमुख ने कुछ दिनों पहले बयान दिया था, वो दोनों चीजें एक ही हैं? बिल्कुल एक हैं, कहीं कोई कंफ्यूजन नहीं है। उन्होंने भी कहा है कि आगे मत ढूंढिए, और ये जगह तो पहले ढूंढी जा चुकी है। चीख चीख कर वहां नंदी कह रहा है यही बाबा थे, यही शिवलिंग था, जिसको ये लोग फवारा बता रहे हैं। मथुरा में ईदगाह में तो निर्णय हो चुका है कोर्ट का, 47 से पहले भी हुआ है। इसलिए जिस कानून की बात कर रहे हैं वो कानून वहां अप्लाई नहीं होता। वहां निर्णय पहले हो चुका था, ये मंदिर था, मंदिर है, मंदिर रहेगा। चाहे निर्णय देख लें, चाहे परंपरा देख लें, चाहे इतिहास देख लें, चाहे हमारा संकल्प देख लें, चाहे पूज्य मोहन भागवत जी की अपील देख लें, इन दोनों स्थानों के बारे में स्पष्ट है, यहां मंदिर ही बनेंगे। तर खूप मोठा वक्तव्य जे आहे ते सुरेंद्रजीने केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर काशी आणि मथुरा या 2 स्थानासंदर्भात मुस्लिम समुदाय जे आहे, तर जर हिंदू समुदायाची जी मागणी आहे ती मान्य करत असेल, तर देशातील इतर ठिकाणी सध्या जे काही एक मालिका सुरू आहे, प्रत्येक धार्मिक स्थळाच्या खाली संशोधन केलं जावं, खुदाई केली जावी, ह्या मागण्या ज्या आहेत ते थांबवता येऊ शकतात, अशा पद्धतीचा वक्तव्य त्यांनी केलं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काय वक्तव्य केलं होतं आपण पाहूया। श्रद्धेचा आदर सगळं राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे। हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे, हे कसं चालेल? हे नाही चालणार। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असतील किंवा सहसचिव सुरेंद्र जैन असतील, यांनी एक मोठा मुद्दा उपस्थित केलाय। काय म्हणणं आहे त्यांचं आणि याचे कसे पडसाद उमटू शकतात?
काही दिवसांपूर्वी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी जे सांगितलं होतं, कारण सध्या देशात अनेक ठिकाणी अशी मालिकाच सुरू झालेली आहे की काही धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संशोधन करण्यात यावं, कारण त्या ठिकाणी जुने मंदिरं सापडू शकतात, तसे पुरावे सापडू शकतात. मात्र ही जी मालिका जी सुरू झालेली आहे, उठसूट रोज त्या पद्धतीच्या मागण्या होत आहे आणि त्यामुळे देशामध्ये शांततेचा वातावरण बिघडू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात असताना सरसंघचालक म्हणाले होते की रोज नव्या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी करणं योग्य नाही आहे. या संदर्भात जेव्हा विश्व हिंदू परिषदेची भूमिका विचारण्यात आली, एबीपी माझाने सुरेंद्र जैन यांना त्या संदर्भातला प्रश्न विचारला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1984 मध्ये संसद झालेली होती आणि त्याच्यामध्ये संत महात्म्यांनी स्पष्ट केलेलं होतं की अयोध्या, काशी आणि मथुरा या 3 ठिकाणं जे आहेत ते हिंदूंच्या श्रद्धेचे ठिकाण आहे आणि ते 3ही ठिकाण जे आहेत ते हिंदू धर्मीयांना सोपवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती. अयोध्येचा निकाल जो आहे तो कायदेशीररित्या लागलेला आहे. उर्वरित जे 2 ठिकाणं आहेत त्या संदर्भात आजही जर मुस्लिम समाजाने विचार केला आणि शांततेच्या प्रक्रियेने दोन्ही समुदायांमध्ये एक एकोपा निर्माण होईल, त्या दृष्टिकोनातून त्यांनी दोन्ही स्थान हिंदूंना सोपवले, तर नक्कीच या पद्धतीने की प्रत्येक धार्मिक स्थळाच्या खाली, मशिदीच्या खाली हिंदू मंदिर होता त्याचा शोध घेण्यात यावा. ही जी मालिका सुरू आहे त्या संदर्भात आम्ही हिंदू धर्मीयांना, वेगवेगळे जे संघटन आहेत त्यांना समजूत घालू शकतो अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. एका प्रकारे 1984च्या धर्मसंसदेमध्ये जो प्रस्ताव हिंदू संतांनी दिलेला होता तो प्रस्ताव आजही खुला आहे अशा पद्धतीचं विधान बरोबर केलेलं आहे. आहे. आता मागणी तर त्यामुळे समोर ठेवण्यात आलेली आहे, म्हणणं तर मांडलं गेलेलं आहे. या सगळ्याचा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून किंवा विश्व हिंदू परिषदेकडून कसा मागोवा घेतला जातो, कसा पाठपुरावा होतो हे कळेल. रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.